जवळजवळ 1 तास मी ठेवलेला होता लिंबूचा मुरंबा करून, तर गार पडला तो पूर्ण एकदम असं घट्ट झालाय, म्हणजे आपल्याला बरणीत भरायसारखा तो तयार झालाय. तो कशा पद्धतीने बनवला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते मी. खूप सोप्या पद्धतीने अर्धा ते पाऊण तासात होणारा आहे, वर्षभर टिकणारा, खायला पण चवदार लागतो. आज आपल्याला गोड आंबट असं लिंबूपासून मुरंबा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी लिंब घेतले, इथे असं पिवळे बघून स्वच्छ धुवून ठेवलेले होते. आता आपण ते पुन्हा पुसून आणि त्याला थोडं पण पाणी नाही राहू द्यायचं. कोरडे करून ठेवलेले होते तरी पण आपण एक वेळेस पुन्हा पुसून घेते. सर्व लिंबू इथे मी कोरडे करून घेतले, पुसून घेतले. आता आपण ते कट करायचे. एकाच्या आधी असे 2-2 भांग करून घ्यायचे. 2 फोडी केल्यानंतर पुन्हा अशा 4-4 फोडी करून घ्यायच्या. म्हणजे एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या. त्याच्यामध्ये आपल्याला बी आणि थोडा लिंबाचा रस असा काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये बी पण निघून जाईल. आणि जे लिंबूचा जो रस पिळून घेते ना, त्याचं काय बनवायचं आपल्या रेसिपीच्या नंतर सांगते मी. बी आपल्याला एक पण नाही जाऊ द्यायची त्याच्यामध्ये. असेच आता सर्व लिंबू इथे कापून घेते. सर्व लिंबू आपण कापून घेतले. इथे सर्व अर्ध्या लिंबाचा असा रस काढून घेतला आहे. अर्ध्या लिंबाचे फक्त अशा बिया काढून घेतल्या आहे. आता ह्या ज्यूसचं आपण नंतर मी सांगते तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला ते स्टोअर करून ठेवायचं आहे. आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा छोटा असेल त्याच्यामध्ये आपण ते मिक्सरला थोडेसे जाडसर दळून घेऊ. अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम एवढे लिंब घेतलेले आहे मी. मिक्सरला लिंबाशी दळून घेतले आहे मी. खूप जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही, असे थोडेसे जाडसर असे दळून घेतले. खूप बारीक नाही करायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला धणे, बडीशोप, जिरे, छोटासा दालचिनीचा तुकडा, हे मसाले आपण थोडेसे काहीतरी भाजून घेऊ. आंबळ थोडेसे असे भाजून घेऊ. त्याच्यामध्ये एका बाजूला जिरे टाकले होते, छोटा दालचिनीचा तुकडा, याच्याने खूप छान चव येते. थोडी बडीशोप आणि मीठ आणि मिरची आपण नंतर टाकणार आहोत. थोडंसं काहीतरी भाजून घेऊ आपण. कमी गॅसवरती भाजून घेतले. थोडासा कलर बदलला आहे. आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता हे गार होईल तोपर्यंत आपण जे दळलेलं मिश्रण आहे लिंबूचं ते आपण कढईमध्ये टाकून घेऊ. लगेच आपल्याला उलट नाही असं हलवत राहायचं, म्हणजे खाली लटकायला नको. एक 2-3 मिनिटं आपण असंच त्याच्यातला जो ज्यूस आहे ना तो असं ऑब्झर्व होईपर्यंत असंच हळूहळू असं परतून घ्यायचं आपण.
थोडंसं ड्राय व्हायला लागलं का मग आपण साखर टाकू त्याच्यामध्ये. मिश्रण व्यवस्थित असं कोरडं झालंय, परतून घेतलं ना ते. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर. अर्धा किलो लिंब घेतलेले होते, तर मी इथे 750 ग्राम एवढी साखर टाकून घेतली. आता गॅस थोडंसं जोरात करू, म्हणजे साखर लवकर वितळेल आपली. मसाले पूर्ण इथे गार झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेते मी. साखरेचं मस्त पाणी व्हायला लागले. आपल्याला आता कमी गॅसवरती हे जवळजवळ 5 मिनटं तरी शिजवून घ्यायचे. कमीच गॅसवरती 5 मिनटं शिजवून घेतलं आहे मी. थोडा हलकासा असा कलर बदलला. आपण जे आता मसाला दळून घेतला आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मी. गोड आंबट, याला लोणचं पण म्हणू शकता, आचार पण, खट्टा मिठ्ठा, असं छान पोळी संग भाकरी संग खायला, तोंडी लावायला खूपच छान लागतं. पुन्हा आपल्याला 1 मिनटं असं शिजून घ्यायचं, झाकून ठेवून द्यायचं. उद्यापर्यंत ते अजून कोरडं होऊन जाईल. गोड आंबट मुरंबा आपला तयार झाला. जवळजवळ 1 तास मी ठेवलेला होता लिंबूचा मुरंबा करून, तर गार पडला तो पूर्ण, एकदम असं घट्ट झालाय, म्हणजे आपल्याला बरणीत भरायसारखा तो तयार झालाय. तव्यावरती 2-3 लवंग टाकून घेतले मी. त्याच्यावर आपण काचेची बरणी अशी पालथी मारू, त्याच्यात धुरी देऊ आपण काचेच्या बरणीला, म्हणजे आपला जो मुरंबा आहे ना तो खराब होत नाही, वर्ष टिकतो तो. छान मस्त दोरी बसली. आता आपण त्याच्यामध्ये आपला जो लिंबूचा मुरंबा आहे ना तो भरून घेऊ.